हार्दिक हार्दिक स्वागत। चेतनजी घुमरे, रवींद्रजी वैद्य, धनंजयजी जोशी, कुमार गायकवाड, करण घुमरे या सर्वांचं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। धनंजयजी जोशी, कुमार गायकवाड, करण घुमरे। त्या सर्वांचं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक। कर्जत शहर परिवर्तन विकास आघाडीचा जय हो। आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय मी घेत आहे। कुठल्याही अपेक्षेने घेत नसताना पण जे आज या पक्षाचं काम मी ग्राउंड लेवलला बघते ते बघून आज मी या पक्षात जाहीररित्या प्रवेश करत आहे। मी ज्या पक्षातून आले, भारतीय जनता पार्टी, मला त्या पक्षावरती काहीच टीका करायची नाही, कारण त्या पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मला भरभरून दिले। त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलणं हे माझ्याकडून अपेक्षित नाही। हा, इथे ग्राउंडला लेवलला जे काही कार्यकर्ते आहेत किंवा जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याबद्दल नक्कीच बोलेन, पण ही ती बोलण्याची वेळ नाही। आज इथे प्रवेश करताना जे काही इथे वरिष्ठ नेतृत्व आहे ते जे योग्य ते विचार करतील किंवा ते जे काही सांगतील ते यापुढे काम करण्याचा मी विचार केलेला आहे। आणि जितकी निष्ठा मी आधीच्या पक्षाबरोबर ठेवली त्याच निष्ठेने या पक्षाबरोबर काम करेन ही सर्वांना ग्वाही देते। यापूर्वी काम पक्षविरहित केलं हे सर्व जनता जाणते। म्हणजे एका पक्षाचं जरी माझ्या मागे लेवल असेल किंवा माझ्या कुटुंबाच्या मागे लेवल असेल तरीही कुठल्याही इतर पक्षाचा जर नागरिक किंवा कार्यकर्ता माझ्याकडे आला तर मी आमच्या कुटुंबाने किंवा मी हा कधीच विचार केला नाही की हा विरोधी पक्षाचा आहे तर ह्याचं काम करू नये। कायम जनतेसाठी काम केलेलं आहे आणि कुठेही असले तरी काम ते जनतेसाठीच असेल ही माझी ग्वाही आहे। त्यामुळे इथे आल्यानंतर सुद्धा त्याच निष्ठेने आणि काम जनतेसाठी असेल याची ग्वाही देते आणि थांबते। धन्यवाद। घुमरेदादा आणि घुमरे वहिनी आज आपल्या पार्टीमध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत। मी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मनापासून अगदी स्वागत करतो। त्यांना मी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष म्हणून एक शब्द देतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपला नेहमी मान सन्मान राखला जाईल। तुम्हाला नेहमी तुमच्या आनंदात सुखात दुःखात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या सोबत असू। परंतु आज निवडणुकीच्या तोंडावर खऱ्या अर्थाने घुमरेदादांना आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या निर्णयाचं खऱ्या अर्थाने स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आहेतच आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत। आम्ही दोघांनी मिळून त्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो। मी आपल्या सर्वांच्या साक्षीने त्यांना या नगरपालिकेमध्ये 7 नंबर प्रभागामध्ये ओबीसी सीटसाठी विनीताताई घुमरे यांची उमेदवारी जाहीर करतो आणि आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर आपलं सर्वांचं कर्तव्य आहे त्यामध्ये उभाटाचे पदाधिकारी असतील, राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील, विशेषतः पंकजी तिथले प्रमुख पदाधिकारी आहेत यांची खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे। आपल्याला त्या कोतवाल नगरमध्ये एक सर्वसाधारण महिला एक आहे तिची उमेदवारी आपण लिस्टमध्ये जाहीर करणार आहोतच। परंतु आता विनीताताईंची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्या प्रभागामध्ये आपल्याला घुमरेदादा तुमचा चांगला प्रश्न आहे, तुम्ही तिथे चांगलं काम करून आपलं पॅनल तर निवडून आलं पाहिजेच। परंतु आमच्या पुष्पाताई दगडे अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत त्यांना सुद्धा तिथं मोठं मताधिक्य मिळालं पाहिजे, नंबर 1चं मताधिक्य मिळालं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी काम करणं गरजेचं आहे। आपल्या पक्षामध्ये आपण बघितलं असेल
रात्री 3 वाजेपर्यंत आम्ही खोपोलीमध्ये होतो. अनेक पदाधिकारी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतायत. शिंदे शिवसेनेने अनेक पदाधिकाऱ्यांना विधानसभेला खोटे शब्द दिले होते, त्यांचा फक्त वापर करून घेतला. त्यांचं धोरण आहे वापरा आणि फेकून द्या, अशा पद्धतीने अनेक लोकांचा वापर केला. परंतु निवडणुकीच्या वेळेत त्यांना बाहेर ठेवण्याचं काम शिवसेनेच्या आमदारांनी केलेले आपण बघतोय. अनेक त्यांचे कालचे उमेदभाई पटेल असतील, अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आज भारतीय जनता पार्टी सुद्धा महायुतीचा पक्ष आहे. मी मोदी साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, प्रदेश अध्यक्ष देवेंद्र चव्हाण साहेब असतील, यांचा नेहमी आदर करत आलेलो आहे. परंतु आपण महायुतीमध्ये काम करत असताना त्यांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आशीर्वाद असणं गरजेचं आहे. आम्ही कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी विविध पक्षांना बरोबर घेऊन आपण कर्जतचा विकास करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील आहे. त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एकत्रित निवडणूक लढवण्याचं ठरवल्याचे. परंतु आपल्यामध्ये अजून जरी कुठले पक्ष आले, भारतीय जनता पार्टीचा निर्णय अजून झालेला दिसत नाही. त्यांनी तरी आपल्याबरोबर येण्याची आशा व्यक्त केली तर बाबासाहेब त्यांना सुद्धा आपल्या सोबत घेऊन आपण या निवडणुकीला खऱ्या अर्थाने सामोरे जाऊ. परंतु मी पुष्पाताईंना पुन्हा एकदा शब्द देतो, पुष्पाताई कर्जत नगरपालिकेच्या नगराध्यक्ष तुम्हीच होणार आहेत, यामध्ये कुठल्याही गोष्टीची शंका नाही. मला विनीताताईंनी सांगितल्याप्रमाणे कोणावर टीका करायची नाही. परंतु आपल्याला एक सांगायचं आहे, आपण अनेक दिवस अनेक वर्ष ज्यांच्यासाठी काम करत आलो त्याचं फळ तुम्हालाही मिळालं, मलाही मिळालं. परंतु तुम्हाला आज मी आणि नितीन शेठ आणि दोन्ही पक्ष एकत्र आहेत, तर दोन्ही पक्ष एकत्र असल्यावर त्याचं तुम्हाला आनंदाचं फल मिळालं हे नक्की मी आज या ठिकाणी सांगतो. आपण सर्वजण मिळून या कर्जत नगरपालिकेमध्ये 21 नगरसेवक असतील आणि तुम्ही अध्यक्ष असाल. जास्तीत जास्त नगरसेवक आपल्या आघाडीचे निवडून येतील असा मी विश्वास व्यक्त करतो. आणि घुमरे दादा आणि विनीताताईंनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला, त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. मी बिनिता बळवंत घुमरे, माजी नगरसेविका, आज जाहीररीत्या राष्ट्रीय काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश करत आहे. गेली 25 वर्ष मी, माझे कुटुंब म्हणजे माझे पती बळवंत घुमरे यांनी सक्रियरित्या भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे. सातत्याने आणि पक्षाचं काम करत असताना फक्त पक्ष म्हणून नाही तर समाज म्हणून आम्ही समाजासाठी सातत्याने काम केलेलं आहे. मग तिथे ते काम पक्षविरहित होतं, पक्षाचं नाव आमच्या पाठीशी होतं, पण जनतेसाठी जे पडेल जे लागेल ते काम आम्ही सातत्याने घुमरे मित्रमंडळ या माध्यमातून करत होतो आणि भारतीय जनता पार्टी या माध्यमातून करत होतो. पण गेल्या काही दिवसांपासून म्हणा किंवा काही महिन्यांपासून म्हणा, भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणं घुमऱ्यांना ते वातावरण अनुकूल नव्हतं. सातत्याने वरिष्ठांपर्यंत, काही आपल्या नेत्यांपर्यंत हा विषय आम्ही पोचवत होतो, पण कदाचित त्यांना घुमरे हे परिवार किंवा हे त्यांच्याशी बोलणं किंवा त्यांच्याशी आपला संवाद साधणं योग्य वाटलं नसेल म्हणून ते आमच्यापर्यंत पोचले नाहीत. आज माझी नाराजी आमच्या वरिष्ठ नेतृत्वावरती अजिबात नाही. आजही आमचे नेते माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबच आहेत, कारण त्यांच्या विचारांवरती आम्ही घडलेलो आहोत. आजही आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री आहेत, ते आहेत. पण इकडचं स्थानिक राजकारण भारतीय जनता पार्टीचं हे माझ्याबरोबर अनेक जणांनाही अनुकूल नाही आहे असं मला वाटतं आहे. पण कुठेतरी तो डिसिजन घेताना काही जणांची कदाचित ते हे होत असेल. पण मग आज आम्ही जाहीररित्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. वरिष्ठ नेत्यांची परतही सांगते तुम्हाला, वरिष्ठ नेतृत्वाच्या विरोधात माझं काहीही म्हणणं नाही, पण हे राजकारण फक्त स्थानिक लेवलला जे चाललेलं आहे ते योग्य वाटलं नाही. नावं घेणं मला योग्य वाटत नाही. काही भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व असंही टीका करेल की ते गेले म्हणून आमचं काही नुकसान झालं नाही. आम्हाला तेही मान्य आहे, आम्हाला कोणाचंही नुकसान करायचं नाही, पण आम्हाला आमचं अस्तित्व आज जनतेसाठी केलेलं काम आणि जनतेसाठी यापुढेही काम करत राहू. मग ते कोणत्याही पक्षात असो, कोणत्याही पार्टीत असो, घुमरे हे कायम जनतेसाठी होते आणि कायम जनतेसाठी राहणार आहेत.